नमस्कार. तर तुम्हाला पण तुमच्या ह्या मांड्यांवरचा फॅट कमी करायचा आहे. इकडचा हा फॅट खूप जास्त हिप्सा झालेला आहे. मांड्या अशा खूप जाड्या झालेल्या आहेत. खूप जास्त मोठा घेर दिसतोय, कमीच होत नाहीये. तर त्यासाठी आज आपण ना काही एकदम सोपे व्यायाम पाहणार आहोत. तुम्हाला माझ्यासोबत करून पाहायचे आहे. तुम्ही जर माझ्यासोबत केलात ना, तुम्हाला व्यवस्थित व्हेरिएशन समजणार आहे. आणि सगळ्या एक्सरसाइजचे आपण 20 वेळा काउंट करायचे आहेत आणि तुम्हाला याचे 3 सेट मारायचे आहेत. इथे मी फक्त तुम्हाला 20 वेळा काउंट करून दाखवणार आहे. त्यामुळे मोबाईल समोर ठेवा आणि माझ्यासोबत ह्या सगळ्या एक्सरसाइज तुम्हाला करायचे आहेत. एकदम सोपे व्यायाम असणार आहेत. बघा, सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. काय करायचं माहितीये, दोन्ही पायांमध्ये थोडंसं गॅप ठेवायचंय. आता थोडंसं इथे आपल्याला वॉर्मअप सुद्धा करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक्सरसाइजला सुरुवात करायची. तर काय करायचंय, सुरुवातीला हात कमरेवरती ठेवायचा आहे, पाय वरती उचलायचा आहे, फोल्ड करायचा आहे, पुढे स्ट्रेच करायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. पुन्हा डाव्या पायाने 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and relax. आता सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. बघा, काय करायचं माहितीये, डावा हात कमरेवरती ठेवायचा आहे आणि उजवा हात आपल्याला आपल्या मांडीवरती ठेवायचा आहे आणि पाय फक्त साईडला असा वरती स्ट्रेच करायचा आहे. आता तुम्हाला जर जमत नसेल, बॉडी बॅलन्स होत नसेल, तर तुम्हाला भिंतीचा सपोर्ट घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता. बघा, काय करायचंय, 1 2 3 4 5. आता सुरुवातीला जर पाय वरती येत नसेल, एवढा आला चालेल, पण ज्या वेळेला तुम्ही पाय वरती उचलताय, स्ट्रेच करताय, पूर्ण ताण इकडून येणार आहे, पाठीमागून सुद्धा तुम्हाला ताण जाणवणार आहे. 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. त्यानंतर डाव्या साईडला बॉडीला जास्त सुद्धा खाली इकडे वाकवायचं नाहीये, पूर्ण सरळ उभं राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघा, 1 हलकंसं असं केला ठीक आहे, चालेल, पण पूर्णपणे असं खाली जायचं नाहीये. 1 फक्त पाय आपल्याला साईडला स्ट्रेच करायचं, याच्याकडे लक्ष द्या. 2 3 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. आता तुम्ही भिंतीचा कसं करू शकता, बघा, असं केलात तरीही चालेल. काय, त्यामुळे काय होणार, तुम्हाला सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. आता दुसरा व्यायाम प्रकार पाहणार आहोत. बघा, काय करायचंय, पाय ना तुम्हाला पूर्णपणे ओपन करायचे आहेत. एवढे ओपन करायचे आहेत की तुम्हाला जेवढे जमणार आहेत व्यवस्थित. हा, अगदीच सुद्धा एवढे सुद्धा करायचे नाहीत, व्यवस्थित तुम्ही असं उभं राहू शकाल एवढे. आता जर पूर्ण ओपन केला तर तुमचा कदाचित बॅलन्स होणार नाही, त्यामुळे जेवढे तुम्हाला इझिली ओपन करता येईल तेवढे ओपन करायचे आहेत. आणि दोन्ही हात ना आपल्याला असे ठेवायचे, बघा, आणि सरळ आपल्याला खाली जायचंय. गुडघा असा बाहेरच्या दिशेला गेला पाहिजे, थोडेसे पाय असे क्रॉस ठेवायचे. ठीक आहे, बघा, सरळ बॉडी खाली घेऊन जायची. इथून पूर्ण तुम्हाला ताण जाणवला पाहिजे. इकडे तुम्हाला स्ट्रेचिंग फील होणार आहे, ह्या साईडला सुद्धा होणार आहे. बघा, इथे गेलात की फक्त 1 2 पूर्ण वरती यायचंय, 3 4 5 पुन्हा अप, पुन्हा सरळ यायचंय, पुन्हा खाली जायचंय, श्वास घेत, श्वास सोडून द्यायचा आहे. 1 इथे ब्रीदिंग नॉर्मल ठेवा. 2 स्ट्रेच करा, तुम्हाला फील होऊ द्या त्या स्ट्रेचिंगला, स्ट्रेच करायचंय. 3 4 5 अँड अप, पुन्हा खाली गेलात. 1 2 3 4 5 अँड अप. असं किती वेळा करायचंय, किमान सुरुवातीला 5 वेळा करा. हळूहळू अजून एक सेट वाढवायचा आहे, असं 10 वेळा करायचंय आणि मग त्यानंतर रिलॅक्स व्हायचंय. पुन्हा थांबा, पुन्हा सेम हाच व्यायाम करायचा आहे. खूप छान व्यायाम आहे, नक्की याचा रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे. आता नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत. आता काय करायचे, बघा, पाय ना तुम्हाला सुरुवातीला ओपन करायचे, जेवढे तुम्ही इझिली करू शकता तेवढेच ओपन करायचे. सरळ अशी बॉडी खाली घेऊन जायची, हात पूर्ण खाली मॅट वरती ठेवायचे आणि पाय थोडेसे अजून ओपन करायचे. आता काय करायचंय, हळूहळू हात आपल्याला उजव्या पायाकडे घेऊन जायचं आणि पाय आपला गुडघा इथून फोल्ड करायचा. बघा असा फोल्ड केलात इथेपर्यंत हात आला की हा पाय तुमचा स्ट्रेच होणार आहे. बघा स्ट्रेच झाला,
इथे थोडा वेळ होल्ड राहिलात 5 सेकंड. पुन्हा वरती यायचंय, पुन्हा डाव्या पायाकडे जायचंय. बघा स्ट्रेच, इथून तुम्हाला पूर्ण स्ट्रेचिंग जाणवणार आहे. इथे आलात, पुन्हा सावकाश करा, घाई करू नका. सुरुवातीला फक्त 5 वेळा केलात ना तरीही चालेल. स्ट्रेच करा. बघा 1 2. एकदा सवय झाली की थोडस स्पीड तुमचा आपोआपच वाढणार आहे. सुरुवातीला फक्त सावकाशच करायचंय. 4 5 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. रिलॅक्स होताना सुद्धा सावकाश व्हायचंय, अजिबात घाई करायची नाहीये. आता इथे काय करायचंय आपल्याला, पर्वतासन मध्ये यायचंय, माउंटन पोज. मान खाली ठेवायचे आणि काय करायचं, एकदम सावकाश करा, अजिबात घाई करू नका. उजवा पाय तुम्हाला सावकाश वरती उचलायचा आहे. जेवढा येईल, सुरुवातीला एवढा आला चालेल. वरती स्ट्रेच केला, पुन्हा खाली ठेवायचंय. पुन्हा सेम डावा पाय. 1 2 सावकाश, घाई नका करू. 3 4 5 सावकाश, इथे बॅलन्स करायची आहे बॉडी. 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. थोडा वेळ रिलॅक्स व्हायचं बालासन मध्ये. आता शेवटचा व्यायाम पाहणार आहोत. सुरुवातीला थोडा कठीण वाटेल, पण जर हा व्यायाम तुम्ही केलात ना, तुम्हाला 8 दिवसातच खूप छान रिझल्ट दिसणार आहे. बघा काय करायचंय, सेम पायांमध्ये गॅप ठेवायचंय. आपल्या शोल्डर लेवल एवढं जेवढं हातामध्ये आहे तेवढं पायांमध्ये ठेवायचंय. ठीक आहे, पाय बरोबर हात सरळ शोल्डर लेवलला खाली ठेवायचे. आणि आता इथे काय करायचंय, उजवा पाय आपल्याला वरती उचलायचा आहे, पूर्ण आपल्या हाताजवळ घेऊन यायचंय, पाठीमागे स्ट्रेच करायचंय सरळ. 1 बघा 2 3 4 5 6 7 खाली बघितलं तरी चालेल किंवा समोर बघितलं तरीही चालेल. 8 9 सावकाश करा. 10 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. पूर्ण ताण तुम्हाला जाणवणार आहे पाठी, हिप्स, मांड्यांपासून. बघा सुरुवातीला पाय आपल्याला वरती उचलला, पुढे घेऊन आलात, पाठीमागे स्ट्रेच. 1 2 3 4 5 6 7 8 9 यामुळे तुम्ही तुमच्या पोटावरचा फॅट सुद्धा कमी करणार आहात. पुन्हा बालासन मध्ये बॉडी रिलॅक्स करायची. सुरुवातीला थोड्या एक्सरसाइज कठीण वाटतील, पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात ना, तेव्हा तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जमणार आहेत. त्यामुळे नक्की करायचे आहेत, कमेंट्स करायचे आहेत. कुणी कुणी ह्या एक्सरसाइज माझ्यासोबत करून पाहिलेल्या आहेत. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.